आपण बघतोय अशा पद्धतीने गेटवर लाथाबुक्क्या मारल्या जात आहे। प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आहे। आपण बघतोय प्रचंड संताप जो आहे, लाथा मारताय अशा पद्धतीनं जोरदार उड्या मारल्या जात आहे। ही सगळा राडा आपण बघतोय गेट तोडून आतमध्ये हे सगळे घुसलेले आहे आणि एकूण प्रचंड गोंधळ प्रचंड राडा जो आहे तो भाजपचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हे सगळे निष्ठावान कार्यकर्ते आहे, गेली अनेक वर्ष पक्षासाठी काम करत आहेत, ते अखेर या बंगल्यामध्ये घुसलेले आहे। गेट तोडले आहे, गेट तोडून हे आतमध्ये घुसलेले आहे। आतमध्ये भाजपचे पदाधिकारी आहे। आपण बघतोय घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। आतमध्ये भाजपचे शहराध्यक्ष 2 आमदार आतमध्ये आहे आणि एकूण हा सगळा राडा जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं दिसतंय। नाशिक मधली ही सगळी दृश्य आहे, बंगल्यामध्ये आतमध्ये हे थेट घुसलेलं आहे। आपण बघतोय आपल्या सोबत निलेश बोरा आहे। काय नेमकं घडलं? काही नाही सगळं व्यवस्थित होईल। थोडंसं आपण बघतोय अशा पद्धतीनं आमदार सगळा गोंधळ जो आहे विश्वास नागरेला 2 कोटी रुपये देऊन त्याला तिकीट दिलं। आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षाचं, घेतली आम्ही दाखल घेतले। विश्वास नागरे हा एकनिष्ठ आहे का पक्षाशी? मी एकनिष्ठ 2 वेळेस मी काम केलं। निष्ठावंतांना न्याय भेटला नाही। प्रभाग क्रमांक 10 मधून, सातपूर मधून माझा भाऊ 22 वर्षापासून पक्षात काम करतोय। विश्वास नागरे सारख्या पक्षविरोधी काम असताना 2 कोटी रुपये घेऊन तिकीट दिले यांनी। निष्ठावंताला न्याय का नाही? 22 वर्षापासून काम करतोय माझा भाऊ पक्षामध्ये, न्याय भेटलाच पाहिजे। नाही भेटलं काय भूमिका असेल? काय भूमिका? पक्ष ठरवल ती भूमिका राहील आमची। आपण बघतोय एबी फॉर्म आहे ते या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। या एबी फॉर्मवर अशा पद्धतीने सह्या केल्या जात आहे। हे एबी फॉर्म आपल्याकडे आहे। हे काय नेमकं एबी फॉर्म कोणाचे? सुरेश, मला फक्त लिहायची जबाबदारी दिली कोणाचे फॉर्म लिहिले तुम्ही? फक्त लिहिण्याची जबाबदारी दिली। आपण हा सगळा राडा बघतोय, प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। भाजप पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा हा सगळा राडा सगळा गोंधळ या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बंद दराड हा सगळा खेळ या ठिकाणी सुरू आहे। इच्छुकांना डावललंय अशा प्रकारचा आरोप जो आहे तो केला जातो आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला होता। आणि एकूण जर बघितलं तर आमदार सीमा हिरे यांचे पती महेश हिरे देखील या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलूया। काय घडलं आणि काय? मी आता तुमच्या बरोबर मला ही माहिती घेऊन आमदार सीमा हिरेंना देखील डावललं होतं का? आमदार सीमा हिरे देखील असं काही घडलं काय? कोणाची काही नाराजी काम केलंय, इच्छुक खूप झाले, भाजपकडे खूप मोठा लोकांचा, त्यामुळे व्यवस्थित होईल आणि भारतीय जनता आपण बघतोय बाहेर उमेदवारांकडे खूप कमी, काही झालेलं नाहीये उमेदवारांना। भाजपचे पदाधिकारी आता माध्यमांना देखील आतमध्ये थांबू नका म्हणतात। अरे उमेदवारांचा वेळ कमी, आपण बघतोय सॉरी आपण हे बघतोय की अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं बाहेर बोला प्लीज, उमेदवारांकडे वेळ खूप कमी। हॅलो बाहेर चला, हॅलो आपण बघतोय ही सगळी दृश्य आहे नाशिक मधली। हा सगळा राडा जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। हे आमदार अरे 2 मिनिट
आम्हाला काम तर करू द्या, बाहेर चला. काम करू द्या, काम करू द्या, काम काही झालेलं नाही, काही नाही 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 असं अजिबात नाहीये. चला चला बाहेर बाहेर नाही जात. तुमच्यामुळे नुकसान होईल, तुमच्यामुळे नुकसान होईल, चांगल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होईल. कृपया आपण बघतोय हा सगळा राडा जो आहे तो गेली 2 तास या ठिकाणी सुरू होता. तो राडा जो आहे तो सगळा सुरू होता, तो सगळा राडा जो आहे तो सुरू होता आणि तर एकूण प्रचंड गोंधळ आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाशिक मधली ही गाडी आहे, आपण बघतोय सगळा राडा आहे तो आपण या ठिकाणी बघितला आणि एकूण भाजपच्या कार्यालयामध्ये हा सगळा गोंधळ झालेला होता. आपल्यासोबत प्रदीप पेशकर जे आहे ते बाहेर आता माध्यमांशी या सगळ्याबाबत सविस्तर बोलतील.